नमस्कार मैत्रिणींनो, मी ऐश्वर्या. स्वादिष्ट रेसिपी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज लहान मुलांना टिफिनमध्ये बटाट्याची भाजी देण्यासाठी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर साहित्य समजून घ्या मैत्रिणींनो. हे बटाटे कापले मी असे छोटे छोटे आकाराचे कापलेले आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो कापलेला आहे. आणि त्याच्यासाठी लागणार लसूण घेतलेले 5-7 पाकळ्या आणि लसूणची चटणी बनवलेली आहे. ती आवश्यक तेवढी टाकायची, आपल्याला सर्वनी टाकायची आणि थोडे मेथीचे दाणे टाकायचे, त्याच्याने टेस्ट छान येते भाजीला. तर आपण सुरुवात करू या रेसिपीला, बटाट्याची भाजीला. गॅस पेटवूया. तेल टाकू. छोटेसे किचन टिप्स मी देऊ इच्छिते तुम्हाला. तर हे जे तेलाची बरणी असते ना आपली, तर ही असं खाली झाकण ठेवल्याने याच्यात तेल पडतं, नाही तर गॅस होताना आपला खूप खराब होऊन जातो. त्याच्यामुळे डिशमध्ये ठेवायची तिला. तेल तापलं का जिरं टाकायचं, थोडं जिरं, मोहरी, कढीपत्ता. थोडे मेथी दाणे आधी तळून घ्यायचे, थोडेसे घ्यायचे, थोडेसे थोडे घ्यायचे एवढे. त्याच्याने बटाट्यांना स्वाद चांगला येतो. थोडे चॉकलेटी होऊ द्यायचे त्यांना, तोपर्यंत तळायचे त्यांना. थोडे चॉकलेटी झाले का मग जिरं आणि मोहरी टाकून द्यायची. कढीपत्ता टाकायचा आणि कांदे तळून घ्यायचे. कांद्यात थोडं मीठ टाकून द्यायचं, त्याच्याने कांदे छान खारट खारट होऊन जातात. हिंग इथं
हिंग याच्यात टाकून दिला आहे मी. हळद टाकायची बाकी. ते 50-60% दूध द्यायचे त्यांना, 60-70%. नंतर चटणी टाकून द्यायची. मुलांना जेवढं तिखट आवश्यक असेल तेवढंच टाकायचं, आवडीनुसार टाकायचं. हळद टाकायची. घ्यायची चटणी आणि बटाटे टाकून द्यायचे. पुरेसे मीठ टाकून द्यायचे. थोडं कमी झालेले आधी, कांद्यांपुरतच टाकलो तुम्ही. थोडंसं पाणी शिंपडून द्यायचं, एवढं. डब्यासाठी कोरडीच भाजी बनवायची आपल्याला. आणि एक शिट्टी करून घ्यायची कुकरला. तर मैत्रिणींनो, आपली ही भाजी तयार आहे, बटाट्याची सुकी भाजी टिफिनच्या डब्यात टाकण्यासाठी. आता आपण डबा भरून घेऊया. तर हा डबा तयार आहे, बटाट्याची भाजी, पोळी सोबत असं एखादा लाडू काही घरात खाऊ असला तो असं डब्यात साईडला ठेवून द्यायचा मुलांना. एक लाडू ठेवून द्यायचा, काही पण जे असलं तर खाऊ थोडासा ठेवून द्यायचा सोबत. तयारी आपला टिफिन. तर रेसिपी आवडल्यास मैत्रिणींनो सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत तुमच्याकडे पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. थँक्यू. बाय.